आता आपला जो विषय चाललेला आहे त्या विषयामध्ये आपण पहिल्यांदा जीवाच्या सगळ्या स्थिती पाहिल्या, अवस्था पाहिल्या आणि त्यामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि अपवादाने आढळणारी मूर्छना ही स्थिती पाहिल्यानंतर काल आपण ईश्वराच्या ठिकाणी किंवा परब्रह्माच्या विषयी आपलं वेदांचं वाङ्मय काय म्हणतं, तिथे ईश्वराबद्दल, परमात्म्याबद्दल, परब्रह्माबद्दल काय वर्णन आलं आहे, तर त्या सगळ्यांच्या मागे जो सूत्ररूप भाग आहे की कोणत्याही दोन श्रुतींच्या मध्ये जर विवाद आहे असं वाटलं, काहीतरी वेगळेपण आहे असं वाटलं, किंवा इथे एक म्हटलंय तिथे एक म्हटलंय, असं कसं की मग आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की अरे हे खरं का ते खरं. तर त्या श्रुतींचं निर्धारण म्हणजे निश्चय करणे, निश्चिती करणे हे काम ब्रह्मसूत्राचं आहे. तर तशीच निश्चिती करताना ब्रह्मसूत्राने परमेश्वराच्या वर्णनाबद्दलची केलेली आहे की परमेश्वराची सगुण वर्णनं वेदामध्ये आलेली आहेत. ती कोणती आहेत ती आज आपण बघणार आहे. तर ती सगुण वर्णनं आलेली आहेत आणि परमात्म्याचं निर्गुण रूपाचं पण वर्णन आहे. अचिंत्य आहे, अक्लेद्य आहे, अच्छेद्य आहे. अशा प्रकारे त्याचं जे अव्यय, अक्षय, निरंजन ज्या ज्या रूपानी म्हणून त्याचं वर्णन करता येईल त्या त्या रूपानी निर्गुण परवर्णन आलेलं आहे, सगुण परवर्णन आलेलं आहे. सर्वज्ञ आहे, सर्वात्मा आहे, सर्व ठिकाणी उपस्थित राहणारा सर्वत्र आहे, सर्वांतरयामी आहे, कर्मफलाचा दाता आहे, अशी अनेक वर्णन, त्याचं रूप देखणं आहे वगैरे वगैरे. हे सगळं सगुण वर्णन आहे. मग आता परमेश्वर सगुण मानायचा का निर्गुण मानायचा, वेदांचं तात्पर्य काय, उपनिषदांचं तात्पर्य काय, हा त्यांचा सगळा चर्चेचा विषय आहे. त्याकरता सगळ्या प्रकारच्या संभावना, सगळ्या प्रकारच्या संभावित शंका आणि त्या सगळ्या शंकांना जे जे संभाव्य आहे त्या सगळ्याला दिलेलं उत्तर किंवा त्याचा उत्तर देण्याचा केलेला प्रत्येक आचार्यांनी प्रयत्न, कारण त्यांनी दिलेलं उत्तर सगळ्यांना पटेलच असं नाही. व्यासांनी व्यासभाष्य लिहून ठेवलंय ब्रह्मसूत्रावर, जशी सूत्र आहेत तसं व्यासांचं भाष्य पण आहे. आता त्यांच्या भाष्यात त्यांनी विषय जसा मांडला तसाच प्रत्येक आचार्य मांडतील असं नाही. त्या आचार्यांना जे भावलं ते त्या त्या आचार्यांनी मांडलं. म्हणून आपण काल परवा 2 दिवस जो विषय घेतला की सगुण आणि निर्गुणाच्या बाबतीमध्ये चर्चा करताना काय चर्चा केली. 4 आचार्य भक्ती आचार्य होतात. 4 आचार्य जेव्हा भक्ती आचार्य असतात तेव्हा एक आचार्य ज्ञानाच्या मार्गाची किंवा ज्ञानाचार्य म्हणा किंवा ज्ञानाने कैवल्य मिळतं म्हणा याची भलावण करणारे निघतात. मग 4घे भक्ती मार्गाकडे, एक ज्ञान मार्गाकडे, 4घे सगुणाकडे, एक निर्गुणाकडे. हे काय आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण आपल्याला जितपत उहापोह या संदर्भात म्हणजे ब्रह्मसूत्राच्या संदर्भात करायचा आहे तेवढा केला. का सगुण, त्याचा सोशल आस्पेक्ट काय, त्याचा सामाजिक संदर्भ काय, त्याचा माणसाच्या चित्तवृत्ती म्हणून संदर्भ काय, माणसाच्या कर्माच्या शुद्धीचा संदर्भ काय, कर्माच्या अंगाने त्याचा संदर्भ काय, एवढ्या सगळ्याची आपल्याला काही आवश्यकता नाही. आपल्याला आवश्यकता एवढीच आहे की सगुण आणि निर्गुण या ब्रह्मसूत्राच्या संदर्भामध्ये किती अंगानी महत्त्व राखतं. न स्थान तोपी परस्योभयलिंगम सर्वत्रही या 3ऱ्या मधला 2ऱ्या पादातला हा जो 11व्या सूत्राचा भाग आहे त्या 11 मधला हे 5वं सूत्र सांगतं की भिन्न उपाधीमुळेही परमात्म्याला सगुण निर्गुण अशी 2 स्वरूपे नाहीत. श्रुतीत सर्वत्र निर्गुण ब्रह्माविषयीच तात्पर्य आहे. याचा अर्थ असा की ह्या सूत्रांनी त्यांनी असं सांगितलं की सगुण आणि निर्गुण ही जरी चर्चा असली तरी सुद्धा सगुण ब्रह्माचं वर्णन जरी येऊन गेलं तरी सगुण ब्रह्माचं वर्णन तात्पर्यतः अनुमान काढता किंवा त्या प्रकरणाचा शेवट होताना किंवा तो विषय मांडताना तो पूर्ण करताना त्याच्याबद्दल काय सांगितलं जातं किंवा त्याचा निष्कर्ष काय निघतो किंवा अंतिमतः भर कशावर दिला जातो, तर त्यांचं म्हणणं असं की त्याचं तात्पर्य निर्गुण हेच आहे. आणि म्हणून अंतिमतः
उपनिषद निर्गुणच सांगतात, ते सगुणाच्या विषयी सांगत नाहीत असं हे सूत्र सांगतं. त्याच्यावरचा विचार आपण काल केलेला आहे. नंतर व्यवहाराच्या पातळीवरती ब्रह्माला प्राप्त करणं अवघड आहे आणि त्यामुळे निर्गुण ब्रह्माची उपासना करायची म्हणजे काय करायची, ती कशी करायची, त्याकरता कठोपनिषदामध्ये म्हटलंय की उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधत. उठ म्हणाले, जागे व्हा म्हणजे सावध व्हा आणि आपल्याला जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाचं खऱ्या अर्थाने पालन करा. म्हणाले परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. म्हणाले हे जी सगुणानी, आपण काल हा पण विषय घेतला की कोणता विषय घेतला की त्या विषयामध्ये क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया, म्हणजे जसं तलवारीचं पातं असावं, वस्ताऱ्याची तिखट धार असावी, तशी ही परमेश्वर प्राप्तीची जी वाट आहे ती वाट दुर्गम आहे, ती मोठी दुर्गम पथस्तत कवयो वदंती. तो जो मार्ग आहे तो फार दुर्गम आहे, तो फार अवघड आहे आणि हा मार्ग अवघड आहे हे उपनिषदाचा निष्कर्ष आहे. उपनिषद आणखी पण एक आज्ञा देतं, आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या, की आत्म्याचं दर्शन घे, श्रवण कर, मनन कर, त्याचा निधिध्यास घे. कसा निधिध्यास घ्यावा त्याचा, अवघड आहे. म्हणून तेवढा दुर्गम पथस्तत कवयो वदंती, कवयो म्हणजे पंडित विद्वान, असं सांगतात की तो मार्ग मोठा दुर्गम आहे. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया, क्षुरस्य धारा एखाद्या वस्त्र्याची तलवारीची धार असावी. आपल्याला जाण्याचा मार्ग आहे तो किती दुर्गम आहे, 2 उंच उंच हिमालयातली शिखरं असावीत, त्या 2 शिखरांना एकमेकांना जोडल्याशिवाय आपण हा मार्ग पार करून तिकडे जाऊ शकत नाही असा असावा. आणि तो मार्ग पार करण्याकरता जो पूल आहे, जो सेतू आहे, जो आधार आहे, ते मुळी तलवारीचं पातं असावं. त्या तलवारीच्या पात्यावरती पाय ठेवला की त्या पायाला कापण्याचं भय आहे. म्हणजे तोल सांभाळत त्या तलवारीच्या पात्यावरून चालताना आम्ही जर चुकलो तर पायांना तरी जखमा आहेत, नाहीतर त्या दरीमध्ये पडून मृत्यू तरी आहे. असा दुर्गम पथस्तत कवयो वदंती. हा मार्ग मोठा कठीण आहे, इथे मोठं सावध राहावं लागतं, इथे चुकून चालत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या अवघड मार्गावरती चालताना कुणी सांगितलं की ह्या सगळ्या ब्रह्मविद्यांचा अवलंब करा, त्यापेक्षा सगुणाची कास धरा, त्यापेक्षा सगुणाची उपासना करा. ती आमच्या स्वभावाला, ती आमच्या परिस्थितीला, ती आमच्या रुचीला, सगळ्यालाच आम्हाला लाभदायी आहे आणि सर्वच दृष्टीने ती आम्हाला उपासनेच्या मार्गावरती यशस्वीरित्या आणि सुलभरित्या मार्गक्रमण करून देण्याला उपयुक्त ठरणारी आहे. मग ती का नाही स्वीकारायची, असा त्याच्या मागचा विषय आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की उपनिषद सगुणाबद्दल सुद्धा बोलतात. त्याचं कारण असं आहे की परमात्म्याचं स्वरूप प्रकट रूपामध्ये कुठे कुठे पाहावं. म्हणून तर गीतेमध्ये सुद्धा विभूती सांगितल्या आहेत ना, की परमात्मा सर्व दूर भरून राहिलेला आहे हे खरं आहे, पण परमात्मा विशेषत्वाने कुठे भरून राहिला आहे, त्याचं विशेष प्राकट्य कुठे आहे, हिमालयात आहेत. स्थावराणाम हिमालया, म्हणजे गंगांच्या मध्ये, म्हणजे नद्यांच्या मध्ये तो साक्षात भागीरथी गंगा नदी आहे, तो वृक्षांच्या मध्ये अश्वत्थ आहे, ऋषींच्या मध्ये भृगु आहे. अशा प्रकारे ते वर्णन केलेलं आहे की त्याची श्रेष्ठता, त्याचं अस्तित्व, त्याचं विशेष रूपाने प्राकट्य. यद्यद विभूतिमत सत्वम, जिथे जिथे काही विशेष प्राकट्य आहे तिथे तिथे त्याचा विशेष रूपाने निवास आहे. आणि म्हणून आपण देवता मंदिरांना जातो, देवता स्थानांना जातो, निरनिराळ्या आश्रमांची दर्शनं घेतो, निरनिराळ्या विभूतींना भेटतो, तपस्वी आहेत त्यांना भेटतो, योगाचा अभ्यास करणारे आहेत त्यांना भेटतो, भक्तीचा मार्ग चोखळणारे आहेत त्यांना भेटतो, यज्ञाच्या प्रक्रिया चालवणारे आहेत त्यांना भेटतो, ज्ञानी आहेत त्यांना भेटतो. हे सगळं कशा करता,
कारण परमेश्वराचं ते प्राकट्य आहे, परमेश्वराचं ते सगुण रूप आहे आणि त्या माध्यमातून उपासना करणं मनुष्याला सोपं जातं. असा या ठिकाणी तात्पर्य निर्गुण आहे, पण उपासनेकरता सगुण स्वीकारायला अडचण नाही आहे, असा एक निष्कर्ष ह्या सूत्रावरून काढता येतो. न भेदादिती चेन्न प्रत्येकम तद्वचनात. आकारांचा भेद सांगितला असल्यामुळे ब्रह्म केवळ निर्गुण नाही असे म्हणू नये, कारण प्रत्येक वेळी भेदाचे निराकरण केले आहे. आकारांचा भेद सांगितला आहे म्हणजे एका ठिकाणी असं म्हटलं आहे की परमात्म्याला, मी फक्त त्या मूळच्या श्रुती त्याचा सगळा संदर्भ इथे आहे आपल्याबरोबर, पण आपण तो वाचायला नको कारण त्याच्यात वेळ खूप जातो. आणि म्हणून उपनिषद सांगतं, छांदोग्यामध्ये सांगितलं आहे, बृहदारण्यकामध्ये सांगितलं आहे. त्यांनी असं म्हटलंय ब्रह्माला पाय किती? 4 आहेत. ब्रह्माचे पाय जे आहेत त्या ब्रह्माला जसं 4 पायांनी संबोधित केलं आहे तसं ब्रह्माच्या कला किती? त्या 16 आहेत असं म्हटलेलं आहे. नंतर ब्रह्म हे आमच्या कर्मफलाचा तो दाता आहे, योग्य ते या कर्माचं योग्य ते फल देणारा तोच आहे. ब्रह्माचं रूप कसं आहे म्हणजे पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग या सगळ्यांना व्यापून राहिलेला त्याचा देह आहे, तो या सगळ्यांना व्यापून आहे असं त्याचं रूप सांगितलं. एवढा तो विशाल आहे. चंद्र सूर्य त्याचे डोळे आहेत, अशी वर्णनं प्रत्येक ठिकाणी वेगळ्या प्रकारे आलेली आहेत. तर ते म्हणाले की ब्रह्माला, आम्हाला जे सगळं दिसणारं जग आहे हे सगळं जग कुणी भरून राहिलेलं आहे? त्या परब्रह्माचं कोणतं रूप यात भरून राहिलं आहे? त्याला वैश्वानर असं म्हटलंय की ह्या स्थूल जगतामध्ये व्यवहार करणारं परमेश्वराचं स्वरूप वैश्वानर आहे. भगवंत म्हणाले मी वैश्वानर रूपामध्ये इथे भरून राहतो. आता ह्याच परब्रह्माचे पाय बृहदारण्यक उपनिषदामध्ये 2 आहेत असं म्हटलंय. आता म्हणाले ते 2 कोणते आहेत? एक अध्यात्म आणि एक अधिदैवत असे त्या ब्रह्माचे 2 पाय आहेत. आणि ते पाय वर्णन करत असताना त्यांनी सांगितलं की छांदोग्याचे 4 चरण तुम्हाला सांगतो की छांदोग्याचे जे 4 चरण आहेत त्यातले 4 आध्यात्मिक आणि तसेच त्यातले 4 अधिदैविक. म्हणजे कुठेही अडचण, कुठेही संशय त्याला जागा नाही म्हणाले. ते सांगतात की वाणी, प्राण, डोळे आणि कान हे 4 त्याचे आध्यात्मिक पाय आहेत. म्हणजे प्राण हा खरा महत्वाचा, आणि मग वाणी आहे, डोळे आहे, हे सगळी ज्ञानेंद्रिय आहेत, आणि कान हे 3ही ज्ञानेंद्रिय आहेत. आता उरलेले का नाही? कारण 5 ज्ञानेंद्रिय आहेत, मग तो 3च का घेतली? कारण पाय 4 म्हटलेत म्हणून. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की एक पाय जर प्राण घेतला आहे तर उरलेले 3 जी ज्ञानेंद्रिय घेतली ती एवढी घेतली आहेत. कारण वाणी, कान आणि डोळे हे अधिक प्रभावी आहेत. रसना वैयक्तिक आहे, स्पर्श वैयक्तिक आहे. हे 3ही नुसतं वैयक्तिक नाही, बाहेरचं आम्ही कानाने ऐकतो, तसंच पाहिजे ते डोळ्यांनी पाहतो, आवश्यक आहे सगळं. पाहिजे तसं वाणीनी बोलतो. रसना आम्हाला समाधान देते, स्पर्श आम्हाला समाधान देतो. आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी आध्यात्मिक पातळीवर ब्रह्माचे हे 4 पाय आहेत. पण प्राणाचं महत्त्व कुठेही डावलत नाहीत बरं का. अखंड त्या प्राणाचं महत्त्व ते सांगतात. आता अधिदैवताच्या पातळीवर पण त्यांनी तसंच केलंय. अग्नी, वायू, सूर्य आणि दिशा असे त्याचे 4 पाय सांगितले. आता अग्नी आणि सूर्य हे 2 का सांगितले असा पण प्रश्न पडेल ना. पण त्यांनी वर्णन केलं जे जे श्रेष्ठ आहे, जे जे मोठं आहे, जे जे विशाल आहे, त्याच्यामध्ये अग्नी हा यज्ञसंस्थेचं प्रतीक म्हणून सांगितला, सूर्य हा उपासनेचं प्रतीक म्हणून सांगितला, आणि तसाच त्याच्याबरोबर दिशा सांगितली आहे की दिशा ह्या सगळ्या आमच्या अष्टदिक्पाल आहेत. दशदिशा वरती आणि खाली आणि अध आणि ऊर्ध्व अशा त्या सगळ्या मिळून
8 दिशा त्या आणि अध ऊर्ध्व मिळून 10 दिशा. तर त्यांनी वायू, अग्नी, सूर्य आणि दिशा हे 4 त्याचे पाय आहेत आता सांगितलं. आता वाणी आणि दिशा चरण का मानावेत? त्याला काही कारण आहे म्हणून नाही. त्यांना ते वर्णन करताना प्रत्येकाचं महत्त्व सांगण्याकरता, ते महत्त्व सांगताना तिथे त्या त्या ऋषींना जे जसं वाटलं, भावलं, जाणवलं. कारण काय आहे, प्रत्येकाची अनुभूती काय आहे त्या अनुभूतीवरती त्याचं वाटणं अवलंबून आहे. म्हणजे एखाद्या परमात्म्याची पूजा करत असताना, उपासना करत असताना, प्रार्थना करत असताना त्याच्या ठिकाणी त्याला गणेशाचं रूपच का भावलं आणि गणेशाचं त्याला जे रूप भावलं, ज्या कोणत्या फोटोकडे बघून त्या गणेशाची तो उपासना करतो तसंच दर्शन होतं का? काही आवश्यक नाही आहे. त्याच्या प्रकृतीप्रमाणे, प्रकृती म्हणजे या पंचभौतिक देहाच्या ठिकाणी असणाऱ्या भिन्न भिन्न गुणधर्माप्रमाणे ईश्वर सुद्धा वेगळे वेगळे आकार घेऊन प्रकट होतो. कोणी म्हणतं वरद गणेश आहे, कोणी म्हणतं तो झोपलेला गणेश आहे, कोणी म्हणतं पद्मासन घालून बसलेला गणेश आहे, कोणी म्हणतं तो युद्धाकरता सज्ज झालेला गणेश आहे, कोणी म्हणतं हा क्रुद्ध गणेश आहे, कोणी म्हणतं हा विद्येचा उपासक हा गजानन आहे, कोणी म्हणतं हा सेनेचा प्रमुख आहे. म्हणजे ज्याला जे दर्शन झालं ते त्याचं रूप तो प्रकट करतो. आणि आपण बघितलं तर ज्या प्रकाराने लोकांनी व्यक्त केलंय त्याप्रमाणे जे उपलब्ध माहिती आणखीन पण पुढे गेलेली असेल, माझ्याकडे गणेश कोशामध्ये असलेल्या माहितीप्रमाणे जगभरामध्ये किमान 400 प्रकारच्या गणेशाच्या मूर्ती आहेत. मग इतक्या प्रकारच्या विविधता, इतक्या प्रकारची रूपं गणेश का धारण करत? आमच्या प्रकृतीप्रमाणे. आमच्या प्रकृतीप्रमाणे का? कारण ईश्वराला आकार नाहीच आहे. आकार आम्ही दिला आहे त्याला. आम्हाला जो आवडला आहे तो आकार आम्ही त्याला दिलेला आहे. त्यामुळे आमच्या आवडीनुसार आकार तो धारण करतो. आणि म्हणून इथे त्याला 4च पाय का म्हटले, 5 पाय का नाही म्हटलं? नाही, त्या ऋषींना ते तसं दर्शन झालं, त्यांना ती ऋचा तशी दिसली, त्या ऋषींना ते तितकं महत्वाचं वाटलं. त्यांना असं वाटलं की मनुष्याच्या उपासनेमध्ये वाणी महत्वाची आहे. कारण नामस्मरण कसा करील तो? वाणीशिवाय नामस्मरण करणार नाही. त्याची वाणी महत्वाची, त्याचे डोळे महत्वाचे आहेत, त्या डोळ्यांनी तो ईश्वराचं दर्शन घेईल. त्यामुळे त्याचे डोळेही तितकेच महत्वाचे आहेत. श्रवण महत्वाचे, आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या. श्रवण हा भक्तीमधला पहिला विचार आहे. नवविधा भक्तीमध्ये श्रवण नंतर कीर्तन. म्हणाले श्रवणाचं महात्म्य पण तेवढंच आहे. म्हणून त्यांनी श्रवण करावं म्हणून कान महत्वाचे मानले. प्राण तर आपल्याला माहिती आहे, त्या प्राणाच्या शिवाय उपासनाच करता येत. प्राणाचं बळ असल्याशिवाय शरीर टिकतच नाही. झालं, हे आम्ही आध्यात्मिक 4 मानले म्हणण्यापेक्षा त्या ऋषींना ते भावले म्हटल्यापेक्षा त्यांच्या स्वभाव धर्मानुसार त्यांना प्राप्त झालेली जी ऋचा आहे ती ऋचा तशी आहे. म्हणून तर हे वेगळं वेगळं आहे. उपनिषदांच्या ऋचा ऋषींनी ज्या वर्णन केलेले आहेत, एकापेक्षा दुसरी वेगळी का, सगळे एकसारखं का लिहित नाहीत? कारण प्रत्येकाच्या प्रकृती धर्माप्रमाणे त्याच्यामध्ये भेद आहे. साधं आपण टीव्हीवरती चर्चा असली तरी सुद्धा एका विषयातले 5 एक्सपर्ट्स बोलावतो, त्यातले 5 तज्ज्ञ बोलावलेले असतात. हा वेगळ्याच दृष्टीने सांगतो, तो वेगळ्याच दृष्टीने सांगतो. हा प्रत्येकाचा प्रकृती धर्म आहे, हा प्रत्येकाचा स्वभाव धर्म आहे. आणि त्यामुळे प्रकृती धर्माप्रमाणे उपासना सुद्धा जेव्हा प्रत्यक्ष साक्षात्कारामध्ये अनुभवामध्ये प्रकट होते तेव्हा कुठेतरी त्या प्रकृतीचा अंश त्याच्याशी जोडलेला आहेच, त्या देहाशी तो जोडलेला आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की कोणतीही वस्तू जरी झाली, कोणत्याही गोष्टीकडे पाहायचं जरी झालं तर कोणतीच वस्तू ब्रह्माशिवाय नाही. कारण तोच सर्व दूर भरून राहिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तूत परब्रह्म भरून राहिलेला आहे. त्यामुळे त्याला कुठेही मानलं तरी सुद्धा बिघडत नाही.
म्हणजे परब्रह्माला एका उपनिषदामध्ये अग्नीला पाय, आता आपण वरच बघितलं की त्याचे 4 पाय आहेत ब्रह्माचे, त्यातला एक पाय अग्नी आहे असं छांदोग्यामध्ये म्हटलं. आणि मुंडक उपनिषदात काय म्हटलं, अग्नी हे त्याचं मस्तक आहे. आता जे मस्तक आहे ते पाय होऊ शकेल का? पण त्यांना ते मस्तकासारखं महत्वाचं वाटलं, यांना ते पायासारखं महत्वाचं वाटलं. पायाशिवाय सुद्धा काही उभं राहू शकत नाही आणि मस्तकाशिवाय सुद्धा व्यवहार होऊ शकत नाही. त्यांचं म्हणणं एवढंच की ही सगळी रूपकं आहेत आणि एका विशालतेवरती आधारलेली आहेत. ती कशी आहेत? आपल्या साध्या गोष्टीसारखे, तितक्या त्याच्या तात्विक चर्चेत आपण नाही पुढे गेलो तरी साधं कसं आहे, हत्ती आहे आणि एक आंधळा आहे, जी आपल्याला गोष्ट माहिती आहे की तो आंधळा असे 25 आंधळे आहेत की त्यांनी याला हत्तीला हात लावला, सोंडेला हात लावला, हत्ती असा आहे, दाताला हात लावला, हत्ती असा आहे, कानाला हात लावला, हत्ती असा आहे, शेपटीला हात लावला, हत्ती असा आहे. कारण शेपटीला हात लावणारा म्हणे हत्ती हा दोरासारखा आहे. म्हणजे प्रत्येकाचं मत बदललं. प्रत्येक जण आपली उपासना कोणत्या दृष्टिकोनातून करतो. त्यांनी म्हटलं ही सगळी रूपकं आहेत, पण ज्याच्यावर उभी आहेत तो आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर त्याचा कॅनव्हास मोठा आहे, त्याची पार्श्वभूमी मोठी आहे, त्याचं ते फार मोठ्या ईश्वर ह्या अधिष्ठानावरती, परमात्मा या अधिष्ठानावरती ही सगळी वर्णनं आलेली आहेत. त्यामुळे ही सगळी वर्णनं अगदी सोप्या शब्दात बोलायचं तर संतांच्या अभंगांमध्ये म्हटल्याप्रमाणे, जे जे बोलावे या विठ्ठला ते ते साजे त्याला. जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. काही बोला, त्याला काळ्या म्हटलं तरी चालेल, त्याला सावळा म्हटलं तरी चालेल, त्याला कर्पूर गौर म्हटलं तरी चालेल. जे रूप आवडतं ते आवडू दे, जसं आवडतं तसं आवडू दे, काही बिघडत नाही. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की मूळ त्याच्या रूपाला बाधा येत नाही आणि रूपाची कल्पना करायला अडचण नाही. त्याचं कारण एका विशाल गोष्टीमधून अनेक लहान लहान गोष्टी बाहेर पडू शकतात, पण कोणत्याही एका लहान गोष्टीमधून विशाल गोष्ट बाहेर नाही पडत. परमात्मा त्याच्या ठिकाणी निर्गुण आहे, विशाल आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की परमात्म्याचं त्रिलोक शरीर आहे, माना, काही अडचण नाही म्हणाले. अशा प्रकारे ह्या सूत्रामध्ये त्यांनी भगवंताच्या विविध आकाराची चर्चा केली आहे, जी उपनिषदांमध्ये आलेली आहे. परब्रह्म असं आहे, परब्रह्म 16 कलांनी युक्त आहे. त्या परब्रह्माच्या 16 कशा कला आहेत? आकाश आहे, श्रद्धा आहे, वायू आहे, प्राण आहे, उदक आहे, तेज आहे, इंद्रिय आहे, मन आहे, तप आहे, वीर्य आहे, पृथ्वी आहे, लोक आहे, अन्न आहे, मंत्र आहे, कर्म आहे. अशी ती 16 त्याच्या कला आहेत. मग आता ह्याचा काय संबंध? आपल्याला कळतं 5 महाभूत आलीच आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या कला का म्हटलं? कारण सगळीकडे तो भरून राहिलेला आहे. त्यामुळे हे सगळे जे त्याचे वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की श्रद्धा, त्यात पण तोच भरून राहिलेला आहे, परमात्माच भरून राहिलेला आहे श्रद्धेमध्ये सुद्धा. श्रद्धा हे सुद्धा परमात्म्याचंच रूप आहे की अंतःकरण म्हणजे ज्याला आपण निसंशय अगदी कुठल्याही भेदाशिवाय अंतःकरण ज्याचं आहे तो ईश्वराचा कृपाप्रसाद आहे, ज्याच्या अंतःकरणात संशय निर्माणच होत नाही, ज्याला वेडवाकडं काही वाटतच नाही. असं त्यांनी तो जो विषय मांडला आहे तपश्चर्या ऋषींची, ती सुद्धा अशीच आहे की भगीरथाने किती तप करावं, आकाशाकडे डोळे लावून आणि हात वर करून हजारो वर्ष राहावं आणि असं इतकं कठोर तप आचरावं. हे तप कोण आचरून देतो? परमात्माच बळ देतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ते सुद्धा भगवंताचंच रूप आहे. अन्न हे ब्रह्मच आहे. उपनिषदांनी तर अन्नाची ब्रह्म म्हणून उपासना करावी असं सांगितले. आम्ही रोज भोजन करतो तेच म्हणतो, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, की आम्ही पोटामध्ये अन्न घालतो
म्हणजे आधाशासारखं आम्हाला काहीतरी खायला पाहिजे म्हणून खात नाही. आमच्या पोटामध्ये असलेला तो जो वैश्वानर अग्नी आहे त्याला आम्ही आहुती देतो. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं मंत्र, प्रत्येक मंत्र हे ब्रह्मरूप आहे, प्रत्येक कर्म हे ब्रह्मरूप आहे, की आमच्या प्रत्येक कर्माने त्याची उपासना करावी. माऊलींनी म्हटलंय की स्वकर्म कुसुमांची या वीरा, की आमच्या स्वतःच्या कर्माची अंजुली त्याला मी त्याच्या चरणावरती समर्पित करतो किंवा आपण समर्पण करावी. हे जे आपलं कर्म आहे ते कर्म त्याला समर्पण करावं, ब्रह्मच आहे. प्रत्येक कर्म ब्रह्मरूप करावं आणि ब्रह्माला समर्पण करावं. ब्रह्मरूप का करावं? पुन्हा उपासनेचं सूत्र, शिवो भूत्वा शिवम यजेत. शिव होऊन शिवाची उपासना करावी. कर्माने त्याची उपासना करायची आहे तर कर्म शिवरूप होऊ दे, कर्म ब्रह्मरूप होऊ दे आणि त्या ब्रह्माला समर्पण करू दे. अशा प्रकारे त्यांनी इथे म्हटलंय की त्याचे अंश आहेत, अवयव आहेत, त्या कला आहेत. म्हणून ह्या सगळ्या कला कशाचं रूपक आहे? ईश्वर सर्वदूर भरून राहिलेला आहे, त्याचं सामर्थ्य हेच या ब्रह्मांडाच्या मागे आहे आणि या ब्रह्मांडात त्याच्याशिवाय दुसरं कुणीच नाही आहे. ही जी विविधता आहे ती विविधता म्हणजे तोच एकटा एक भरून राहिला आहे. तर याकरता त्यांनी हे 2-4 मुद्दे इथे घेतलेत. कर्मफल देणारा तोच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणीच कर्माचं फळ आम्ही आमचं घेऊ शकत नाही, दुसरा कोणी देण्याला समर्थ नाही. कर्माचं फळ देण्याला कर्मफलाचा दाता तोच आहे. अपि चैव मेके, एका ठिकाणी तसे स्पष्ट म्हटले आहे. त्यांनी काय म्हटलंय की एका ठिकाणी म्हणजे श्वेताश्वतर उपनिषदामध्ये त्यांनी असं म्हटलं की या जगामध्ये एका परब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. आणि तो दाखला देऊन आपण पुढे जाऊ. अरूपवद देवही तत्प्रधानत्वात, ब्रह्म निर्गुण निराकारच आहे, कारण तेच श्रुतींचे मुख्य तात्पर्य आहे. म्हणाले ही सगळी श्रुती निर्गुण ब्रह्माचीच भलावण करते, निर्गुण ब्रह्माचंच प्रतिपादन करते. प्रकाशवच्च्या वैयर्थ्यात, ब्रह्माचे आकार सांगणाऱ्या श्रुती व्यर्थ नाहीत, निरनिराळे आकार घेणाऱ्या प्रकाशाप्रमाणे हे समजावे. त्यांनी सांगितलं की मग हा विषय महत्वाचा, की मग आता निर्गुणाच्या एवढ्या 4 श्रुती सांगितल्या, मग आता सगुण सांगणाऱ्या श्रुतींचं काय करायचं? त्यांनी सांगितलं त्या श्रुती व्यर्थ नाही आहेत. का व्यर्थ नाही आहेत? कारण ते एकच निर्गुण ब्रह्म जर 2 पाय 4 पाय 16 कला त्रिभुवनाला व्यापून राहून आपला एक आकार धारण करू शकतं, तर ते ब्रह्म काही निर्गुणाचं सगुण होऊ शकत नाही. कारण त्या विशाल पायावर त्याला निर्गुणाचं सगुण होणं काही अवघड आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तो परमात्मा कसा सगुण होतो, की जसा प्रकाश आकार घेतो. आपण असं म्हणतो की बल्ब एकच आहे, पण त्याची सगळी ही जी शँडिलियर्स आहेत त्याच्याकरता वापरलेली जी सगळी प्रकाश उजळणारी उपकरणं आहेत, ती सगळी उपकरणं वेगळा वेगळा आकार घेणारी आहेत. इथे जर हे एवढं मोठं एक माठासारखं उपकरण आणून ठेवलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर दिवा लावला तर तो प्रकाश त्या सबंध भांड्याचा, त्या काचेचा आकार घेतो. ज्या ठिकाणी त्या प्रकाशाला ठेवावं तो प्रकाश तो आकार घेतो. म्हणून प्रकाश बदलला का म्हणाले, असं त्यांना ह्या सूत्रात सांगायचं की ज्या आकारात प्रकाश ठेवला त्या आकारात आम्ही विविधतेला बळी पडणारे आहोत. आम्हाला विविध कपड्यांचं आकर्षण का, आम्हाला विविध दागिन्यांचं आकर्षण का? कारण आम्ही विविधतेला खरं मानतो म्हणून. नाही तर शरीराला आवश्यक असणारा जो कपडा आहे तो एक पांढरा, एक गुलाबी, एक पिवळा, एक निळा असा काहीतरी एक कपडा असला आणि तो वापरत राहिलो तर काय फरक पडतो? म्हणजे शरीरावरती वस्त्र ही त्या शरीराला संरक्षणाची एक बाजू, पण तसं होत नाही. ह्या प्रकारची साडी आहे त्या प्रकारची नाही, मग ती जाऊन घेतली पाहिजे. आपल्याकडे पैठणी नाही असं नाही होता कामा, ती पैठणी आणली पाहिजे. म्हणजे त्या विविधतेमध्ये आम्ही पडलेले आहोत, त्या विविधतेचं आम्हाला आकर्षण आहे म्हणून आम्ही त्या आकर्षणात आहोत.
नाही तर आवश्यकता एवढी एकच त्याची बाजू आहे, तेवढी बाजू राहत नाही. त्या विविधतेचं आकर्षण असतं. म्हणून आम्हाला दिवा लावायचा तरी दिवाळीच्या वेळी साध्या पणत्या, त्या पणत्यांचे 1000 तरी आकार बाजारामध्ये विक्रीला येतात. आणि आपण तेवढे आकार धुंडाळून आपल्याला यावर्षी कोणते आणायचे ते वेचून घेऊन येतो. त्याच्यात पण निवड करतो. रुची वैचित्र्य, रुची वैचित्र्यात, रुची नाम वैचित्र्यात, जसं शिवमहिम्न स्तोत्रामध्ये म्हटलंय की रुची वैचित्र्याने मनुष्य ह्या उपासनांचा विचार करताना वेगवेगळ्या वर्णनांचा विचार करतो. तसं त्यांनी इथे सांगितलंय की असू दे ना वेगवेगळे आकार, ज्याला जो आवडतो तो आवडू दे, काही बिघडलं नाही. त्याला आवडणाऱ्या आकारामध्ये त्याला तो दर्शन देईन. जसं तुलसीदास हे पक्के रामाचे भक्त आणि नाभादास हे पक्के कृष्णाचे भक्त. नाभादासांनी सांगितलं की तुलसीदासांना आम्ही तुमच्या गावाला येऊन तुमच्या देशामध्ये म्हणजे काशीमध्ये येऊन आम्ही भेट घेतली, तुम्ही पण आमच्या वृंदावनला या ना, तुम्ही पण आमच्या भागात येऊन भेट द्या. वृंदावनमध्ये फिर 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 तुलसीदास फिरले, त्यांना कुठेही राम मंदिर दिसेना. ते नाभादास पाहत होते हे प्रत्येक मंदिरात जातात, देवापुढे काही नमस्कार करत नाहीत, मस्तक काही टेकवत नाहीत. शेवटी नाभादासांनी सांगितलं, हो तुम्ही नमस्कार का करत नाही? तर म्हणाले, तुलसीदास तब नमय जब धनुष बाण ले हात. म्हणाले हा तर त्रिभंग मूर्ती कृष्णाची मुखामध्ये मुरली घेऊन वाजवत उभा राहिलेला आहे, डोक्यावरती मयूर पिच्छ आहे, या रूपामध्ये मी नाही त्याला नमस्कार करू शकत. मला रामच प्रिय आहे, मला रामाचंच रूप प्रिय आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं असू दे ना, जसा प्रकाश आहे तसाच परमात्मा आहे. प्रकाश ज्यात ठेवावा तो आकार धारण करतो, तसाच परमात्मा सुद्धा तोच आकार धारण करतो जो भक्ताला प्रिय आहे. आणि त्यामुळे भक्ताच्या आवडी करता भक्ताला आवडणाऱ्या रूपातच भगवंत येतो, दुसऱ्या रूपात येत नाही. कारण ज्या भक्ताची जी आवड आहे, यथा अभिमत ध्यानाद्वा, पतंजलींनी पण म्हटलंय, जे रूप आवडतं ते घ्या, काही बिघडत नाही. आणि जे आवडणारं रूप घेतलंय त्याच रूपामध्ये परमात्मा प्रकट होतो, त्याला काही अडचण नाही. त्याची काही गडबड होत नाही की अरे तुलसीदासांनी बोलावल्याबरोबर हातात धनुष्यबाण पाहिजे आणि अरे नाभादासांनी बोलावल्याबरोबर डोक्यावरती मयूर पिच्छ पाहिजे, मुखामध्ये बासरी पाहिजे, काही अडत नाही. म्हणाले त्याची काही धावपळ नाही. इकडे असा मग तिकडे तसा कधी जाऊ, त्याला काही विविध वेशभूषा करण्यामध्ये अडचण नाही, त्याला विविध रूपात प्रकट होण्यात अडचण नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ब्रह्माचे जे आकार आहेत तो कोणताही आकार धारण करू शकतो. जसं हिंदीमध्ये म्हणतं ना की पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलावे वैसा, की पाण्याला कुठला वेगळा रंग आहे, त्याला कोणताच वेगळा रंग नाही, ज्याच्यात मिसळावं तसं पाणी दिसतं. गंगेचं पाणी कसं दिसतं, पांढरं शुभ्र पाणी दिसतं. गंगा वाहत येते ती फेसाळत, आपण कुठेही गंगा पहा. यमुना बघा, पाचूसारखं पाणी दिसतं, यमुनेचं हिरवगार पाणी दिसतं. त्याच्यावरनं वाहत येते, ती काय यमुना हिरवी आहे का? मग नाही, ती ज्याच्यावरून वाहत येते आणि ती सारखी असा पदन्यास करत येणारी आहे यमुना. टप्प्याटप्प्याने खाली पडते. गंगेचा प्रवाह असा जमिनीवरून शांत स्थिर खोल, तो पुढे आहेच, पण जिथे मागे आहे तिथे सुद्धा केवढा मोठा प्रवाह आहे. ती खळाळत असली तरी सुद्धा ती खोल आहे, गभीर आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की आकार भिन्न भिन्न आहेत, भिन्न भिन्न आकार असले तरी त्याला ते रूप घ्यायला अडचण नाहीये. आहच तन्मात्रम, केवळ चैतन्य हेच ब्रह्माचे स्वरूप श्रुतीने सांगितले आहे. ब्रह्माचं खरं लक्षण काय तेवढं एक आहे. आपण पहिल्या वेळी म्हणजे पहिल्या भागामध्ये समन्वयाध्यायामध्ये आकाशस्तदलिंगात या सूत्रावरती आकाशाचा एकही गुणधर्म ब्रह्माच्या गुणधर्मापेक्षा कमी नाही. मग आकाश ब्रह्म का नाही ही चर्चा त्यांनी तिथे केली. त्यांनी सांगितलं ते चैतन्यमय नाही म्हणून, बाकी दुसरं काही नाही. आणि आकाशाच्या ठिकाणी चैतन्यमयता नाही, ब्रह्माचा एकमेवा द्वितीय केवळ एकटा एक गुण आहे की जो एकटा एक चैतन्यमय आहे. आणि म्हणून आपण पुन्हा पुन्हा एकच मुद्दा म्हणतो की ब्रह्म दोन प्रकारांनी सांगता येत नाही. ब्रह्म एकमेवा द्वितीय आहे,
ते निर्गुण आहे शेवटपर्यंत असं तरी माना, नाहीतर ते सगुण आहे शेवटपर्यंत असं तरी माना. पण ते निर्गुण आणि सगुण दोन्ही आहे, ब्रह्म दोन असू शकत नाहीत. आणि म्हणून मी कधी कधी असं विनोदाने म्हणते की तुकाराम महाराजांचा भक्त आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा भक्त आहे, सेना न्हावींचा भक्त आहे, नामदेवांचा भक्त आहे, मीराबाईंचा भक्त आहे, ठाकूरांचा भक्त आहे, शारदा मातांचा भक्त आहे. म्हणून तिथे वरती तुकाराम महाराजांचा एक लोक आहे, ज्ञानेश्वरांचा एक लोक आहे, रामकृष्ण परमहंसांचा एक लोक आहे. रामकृष्ण परमहंसांचे भक्त त्यांच्या लोकाला निघून जातील. तिथे ब्रह्माच्या ठिकाणची स्थिती एकच आहे. त्या ठिकाणी हा माझा लोक, तो माझा लोक असं तुकाराम महाराज म्हणणार नाहीत, ज्ञानेश्वर महाराज म्हणणार नाहीत, रामकृष्ण परमहंस म्हणणार नाही. ते म्हणणार तुला कोणती गती मिळाली, एवढाच त्या लोकाचा अर्थ आहे. नाही तर तुकाराम महाराजांचे भक्त वाढले. आता तुकाराम महाराजांच्या वैकुंठामध्ये पुष्कळ एक्सटेन्शनला जागा आहे, पुष्कळ नवीन बांधकाम करा म्हणजे भक्तांना राहायची सोय होईल. ज्ञानेश्वर महाराजांची सध्या स्थिती तेवढी बरी नाही, त्यांच्याकडची जागा कोणीतरी ॲक्वायर करा, नाही तर दुसऱ्या कुणातरी संतांना द्या, असं कोणी म्हणत नाही. असं कुणीच नाही. त्याचं कारण आहे एका ब्रह्माशिवाय, एका चैतन्याशिवाय दुसरं काही नाही. तो एकटा एक निर्गुण परमात्मा आहे असं जेव्हा ज्ञानमार्ग सांगतो, आणि भक्तिमार्ग तो सगुण परमात्मा आहे, तोच आहे बस, त्याच्या पलीकडे काही नाही. मग तो वैकुंठ लोक आहे, मग त्या वैकुंठ लोकाचं वैभव आहे, मग त्या वैकुंठ लोकाचं वर्णन आहे, तिथपर्यंत पोचण्याचे मार्ग आहेत, ते सगळं सांगतील. तिथे अडचण नाही आहे ते सगळं मांडणी करण्याकरता. पण सगुण तर फक्त सगुणच म्हणतील, गडबड कोणी करत नाही. परमात्मा फक्त सगुण आहे किंवा फक्त निर्गुण आहे, कारण ते चैतन्य एक तर निर्गुण रूपामध्ये आहे किंवा सगुण रूपामध्ये आहे. एवढंच मान्य करता येतं. दर्शयती चाथो अपि स्मर्तये. श्रुती स्मृती ही तसेच सांगतात. काय सांगतात की श्रुती म्हणते आम्हाला काही कळत नाही, आपण काल त्याचा परामर्श घेतला. नेती नेती असं श्रुती सांगते. त्याकरता एक कथा आलेली आहे बाह्व आणि बाष्कलींची. बाह्व नावाचे महर्षी आहेत आणि त्या बाह्व महर्षींच्याकडे बाष्कली आलेला आहे, आणि तो बाष्कली म्हणतो की मला ब्रह्माचं स्वरूप सांगा. ते काहीच उत्तर देत नाही. तो पुन्हा प्रश्न विचारतो की ऋषीवर्य मला ब्रह्माचं स्वरूप सांगा, तरी ते उत्तर देत नाही. मग तो म्हणतो आपल्याला माझा प्रश्न कळला नाही का, मी काय प्रश्न आपल्याला विचारला. ते म्हणाले मी तुला पहिल्यांदाच उत्तर दिलं. काय म्हणाले, मौन हेच त्याचं उत्तर आहे, तुला काय उत्तर देऊ. आणि म्हणून दक्षिणामूर्तींच्या स्तोत्रामध्ये सुद्धा म्हटलंय गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्ते छिन्न संशया. म्हणाले गुरूंच्या ठिकाणी मोठे जाणकार शिष्य बसलेले आहेत, आणि ब्रह्माविषयीचं विवेचन करण्याचा दिवस आला तेव्हा गुरु मौनात आहेत आणि शिष्यांना समजलं आहे. त्यांनी सांगितलंय त्यांना की ठीक आहे आम्हाला कळलंय, कारण तुम्ही मौनात आहे याचा अर्थच असा की ब्रह्म हे शब्दांनी वर्णन करण्यासारखं नाहीये. म्हणून तैत्तिरीय उपनिषदांनी म्हटलंय यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. जिथे वाणी मनासहित परत येते असं त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. तिथे दृष्टी तर पोचतच नाही, तिथे वाणी पोचत नाही, तिथे मनासारखा वेगवान सुद्धा काही पोचत नाही. त्या परमात्म्यापर्यंत कोणीच पोचू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की असे अनेक दाखले उपनिषदांनी दिलेले आहेत की ब्रह्माची जी सगुणता आहे ती मर्यादित आहे, त्याची परिणती ही निर्गुणातच आहे. आता एव चोपमा सूर्यकादिवत, म्हणून सूर्याच्या प्रतिबिंबादिकांची उपमा ब्रह्माला दिली आहे. ठीक आहे की सूर्य जसा बाहेर डबका आहे, परळ आहे, नंतर काही खड्डा आहे, आणखीन काही सरोवर आहे, नदी आहे, कशातही ज्याच्यामध्ये त्या सूर्याचं प्रतिबिंब पडलं आहे ते प्रतिबिंब तसा आकार घेतं. समजा सागराच्या लाटा उसळत आहेत आणि त्याच्यावर सूर्याचं प्रतिबिंब पडलं तर ते खंडित झाल्यासारखं दिसतं. एखाद्या परळामध्ये
एवढंच दिसतं. म्हणजे सूर्य एवढासाच आहे का? नाही, सूर्य जसा आहे तसाच आहे, पण ज्याच्यात पाहतो आहोत ते रूप आहे. तसं त्यांनी म्हटलंय की सगुण हे रूप असंच आहे की ज्यात पाहतो आहोत ते रूप आहे. आणि म्हणून तो जो ईश्वर आहे, परमात्मा आहे, परब्रह्म आहे, ते त्याच्या ठिकाणी मूळ, अखंड, अक्षय, निष्कल, निर्गुण, निराकार, अव्यय, एकरस, सगळ्या निरंजन अनेक गुणांनी ते युक्त आहे. पण सगुण रूपामध्ये जेव्हा प्रकट होतं त्यावेळी ज्या दृष्टीने आम्ही पाहावं त्या, आता नंडेचं कार्ट किरकिर करतंय, खरूज होऊ दे ग त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला, म्हणणारीनी त्या देवाला कशात आणलं? फाटलेल्या तुटलेल्या काचेच्या तुकड्यात आणलं की नाही? आता भवानी आई रोडगा वाहीन तुला कशा करतात? नंदेचं कार्ट किरकिर करतं. त्या नडेच्या कार्ट्याच्या ती जी किरकिर आहे ती थांबावी म्हणून त्याला खरूज होऊ दे, म्हणजे त्याला एक दुखडं होऊ दे, याच्याकरता मी तुला भवानी आई रोडगा वाहते. आता असं देवाला पाहायला लागलो आम्ही तर देव काय करणार? तुम्ही बघा, काही बिघडत नाही देवाला. म्हणून त्यांनी म्हटलंय ना की ते साजे या विठ्ठला, जे जे बोलाल ते त्याला साजणारच आहे, त्याला शोभणारच आहे. त्याला काय फरक पडतो? त्याला काहीच फरक पडत नाही. बघणाऱ्याच्या दृष्टीचा फरक आहे. आणि म्हणून आपण म्हणतो ना की आपण आपल्या चालीनी चालतो आणि आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो. हे जग आमच्या डोळ्याला जसं दिसतं तसं आम्ही पाहतो. आम्ही रस्त्यावरून आमच्या चालीनी चालतो. आम्ही जो मार्ग स्वीकारतो, कुणी निवृत्तीचा मार्ग स्वीकारेल, कुणी प्रवृत्तीचा स्वीकारेल, कुणी लबाडीचा स्वीकारेल, कुणी भ्रष्टाचाराचा स्वीकारेल. त्याची पावलं त्या मार्गावरून जातील. तो त्याची पावलं ठरवेल, तो ठरवतो मला कोणत्या मार्गाने जायचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं अंबुवत ग्रहणात तू न तथात्वम, परंतु जल आणि सूर्य असे वेगळे द्रव्य आढळत नाही, म्हणून ब्रह्माला ती उपमा योग्य नाही. त्यांनी असं सांगितलं की ते जे ब्रह्म आहे ते पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडलं, त्याला ब्रह्म म्हणावं, त्याला सगुण म्हणावं? म्हणू नये. का म्हणू नये? कारण ते चैतन्यमय नाही म्हणून. कारण आता आपण एकदा त्याचा पुरेसा विचार केला आणि याचा जास्त करायची गरज नाही की कशातही ते प्रतिबिंबित झालं आहे आणि चैतन्याने प्रकट झालं नाही म्हणून ते ब्रह्माचं रूप आहे म्हणावं का? हे सूत्र कशा करता आलं? कारण ब्रह्म निर्गुण आहे तरी ते चैतन्यमयच आहे, आणि ब्रह्म सगुण आहे तरी ते चैतन्यमयच आहे. त्याची चैतन्यमयता लोक पावतच नाही, कोणत्याही स्थितीत नाही, केव्हाही नाही. म्हणून ब्रह्माचं निर्गुणत्व आणि ब्रह्माचं सगुणत्व एक चैतन्य प्रकट करणार आहे. चैतन्याने रूप कोणतंही घ्यावं, सूर्याचं घ्यावं नाही तर प्रकाश किरणांचं घ्यावं, काही फरक पडत नाही. सूर्य कशाने ओळखला जातो? किरणांमुळेच ओळखला जातो. आणि किरणांना अस्तित्व कोणामुळे? सूर्यामुळे. त्यामुळे सगुण असो की निर्गुण असो, या दोघांनाही अस्तित्व एकमेकांमुळेच आहे. सूर्याचं प्रकट दर्शन घ्यायचं आहे तर किरणच पाहिजेत, आणि किरण कशापासून आले आहेत हे कळायचं असेल तर सूर्यच पाहायला पाहिजे, म्हणजे कळेल हे चंद्राचे किरण आहेत का हे सूर्याचे किरण आहे. त्यामुळे त्यांनी इथे म्हटलं की वृद्धी रास भागत्वम अंतर्भावादुभय सामंजस्या देवम. उपाधीत असल्यामुळे वृद्धी ऱ्हास हे उपाधीचे धर्म ब्रह्माच्या ठिकाणी भासतात. वस्तुतः स्थिर असलेल्या सूर्याचे बिंबही हलणाऱ्या जलाप्रमाणे हलते. एवढ्यापुरतीच ती उपमा असल्याने उपमा जुळते, काही विरोध येत नाही. कशामुळे येते म्हणाले की उपाधी घेतली, त्या उपाधीमध्ये परमात्मा दर्शन देतो म्हणजे काय करतो? याला राम पाहिजे, ठीक आहे, तो रामाच्या रूपामध्ये प्रकट होतो. तो म्हणतो मला राम नको, मला माझे गुरु पाहिजेत, गुरुच्या रूपात प्रकट होतो. लोक म्हणतात की ज्ञानेश्वर माऊली समाधीमध्ये बसलेली आहे, आज 750 वर्ष होऊन गेली, त्यांचं दर्शन घ्यायचंय. ते अजून समाधीत बसलेत का? बसले आहेत पण आणि नाहीत पण. ज्याला त्याच्या डोळ्यांनी ते समाधीत बसले आहेत असं पाहायचं आहे, आणि तो उत्कट भाव आहे की मला वर दिसणारी ज्ञानेश्वर माऊलींची समाधी आहे, त्याच्या खाली ज्ञानेश्वर माऊली कसे बसले आहेत, अशी इच्छा असेल तर माऊली म्हणेल घे दर्शन. खाली जिथे समाधीत ते बसले त्याच्यावर आज आम्ही जे आमच्याकरता देऊळ बांधलं
आणि त्या देवळामध्ये त्या समाधीच्या ठिकाणी आम्ही ती जी मूर्ती ठेवतो, ती ज्ञानदेवांची समाधी ते खाली जाऊन बसले ना. आपल्याला माहिती आहे त्या नंदीच्या इथून त्यांचा खाली जाण्याचा रस्ता आहे आणि तिथून ते खाली जाऊन बसले आणि ते जिथे बसले आहेत त्या ठिकाणी वरती त्या समाधीचं स्थान निश्चित केलंय. स्वामी स्वरूपानंदांचं आहे, पावसचं तसंच आहे. समाधी खाली घेतली आहे आणि वरती आपलं स्थान निश्चित केलंय. जे लोकांच्या दर्शनाकरता, लोकांना ते सुलभ व्हावं म्हणून केलेलं आहे. पण ज्ञानेश्वर महाराज मला तिथे दर्शन देतील का नाही देणार? जरूर देतील. एखादा ज्ञानी म्हणेल ज्ञानेश्वर महाराजांना तिथे 750 वर्ष बसून राहायची काय गरज? ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन तिथेच झालं पाहिजे हा का 8 तास? बरोबर आहे. जिथे आहे तिथे ज्ञानेश्वर महाराज दर्शन देतील. दोन्ही शक्य आहे का? हे असं की जर हलत्या लाटेवरती जर सूर्याचं दर्शन घेतलं तर तो सूर्य जसा हलताना दिसेल, तशा आमच्या वृत्ती जशा हेलकावे खातात, तसं ईश्वराचं स्वरूप आमच्याकरता प्रकट होतं. तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराजांच्या बद्दल म्हणाली, महाराजांनी देह ठेवला, तिच्या गावचा मनुष्य त्यांच्या गावी जात असे आणि दरवेळी वडिलांची तिच्या खबरबात भागोबाईला येऊन सांगत असे. ती म्हणाली 2-4 महिने झाले हा काही आपल्याकडे खबरबात द्यायला वडिलांची आला नाही. आणि तो तिला दिसला. ती म्हणाली का रे बाबा आला नाहीस? नाही म्हणाले, वडील कसे आहेत? तेव्हा तो म्हणाला तुला माहिती नाही, वडिलांनी वैकुंठ गमन केलं. ती म्हणाली माझ्या बाबांनी वैकुंठ गमन केलं आणि मला कसं नाही सांगितलं? आणि ती तिच्या घरामध्ये येऊन जी दारात बसली, ती म्हणाली मी घरात जाणारच नाही. माझ्या वडिलांनी मला सांगितलं पाहिजे. असं का केलं? मी काय चुकले? माझ्या वडिलांच्या वरच्या भक्तीमध्ये कधी अंतर पडलं नाही, पण माझ्या वडिलांनी मला का सांगून माझे वडील गेले नाहीत? तेव्हा रात्री 12 वाजे घरातल्या सगळ्यांनी समजूत घातली. नाही हल्ली ती म्हणाली माझ्या मनाचं समाधानच होऊ शकत नाही, हे असं कसं घडलं आणि मी इतका काळ अज्ञानात कशी राहिले? रात्री 12 वाजता घरच्या लोकांनी दरवाजे बंद करून बिचारे सगळे झोपायला गेले. ही तशीच दारात बसून राहिली. रात्री 12 वाजता दरवाजावर थापडली, हिने दार उघडलं. दारामध्ये तुकाराम महाराज उभे होते. ती म्हणाली बाबा तुम्ही मला न सांगता का निघून गेलात? तर त्यांनी त्याचं काही उत्तर दिलं नाही. पण म्हणाले तुम्ही आज का आलात? म्हणाले इतक्या काकुळतीने तू मला बोलावू नकोस. तू ज्या काकुळतीने मला बोलावलंस त्यामुळे म्हणाले ह्या पंचमहाभूतांचा आश्रय घेऊन मला तुकारामाचा देह धारण करावा लागला आणि मला तुझ्याकरता यावं लागलं. मला पुन्हा देह धारण करायला लावू नकोस. मी काय आहे हे ज्ञानाने समजून घे. माझ्या सगुण दर्शनाकरता ही अशी ओढ का करतेस? असा विचार का करतेस? तेव्हा भागोबाईला कळलं आपलं चुकलं. आपणच वडिलांच्या भक्तीमध्ये कमी पडलो. वडिलांचं वैकुंठ गमन माझ्या ठिकाणी प्रतीत का नाही झालं? मला त्या ठिकाणी का नाही जाणवलं? आत्मतत्व एक आहे. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला निघून जाणार ह्या विचाराचा स्पर्श माझ्या आत्म्यावरती व्हायलाच हवा होता आणि ती वृत्ती माझ्या ठिकाणी प्रकट व्हायलाच पाहिजे होती. जसं ज्ञानेश्वर माऊलींना वाटलं माझ्या मानेला गळ्याला त्या सगळ्या मुळ्या त्रास देत आहेत, त्याबरोबर त्या मुळ्या त्रास देत आहेत याचा संकेत इतक्या लांब असलेल्या एकनाथांना मिळाला. एकनाथ महाराज शोध घेत आले की कुठे असतील ज्ञानेश्वर महाराज. तेव्हा निबिड अरण्य होतं, इथे कसं जावं? त्यांना मार्गदर्शन मिळालं. ही उत्कटता आहे आणि त्यामुळे भक्तीतली उत्कटता ज्या दिशेने जाईल, मी आपल्याकडे पूर्वी बोलले पण असेन की आमचे हिंदीचे पुराणिक म्हणून सर आहेत, तर त्यांनी आम्हाला सांगितलेली गोष्ट आहे. त्यांच्या ओळखीचा एक मनुष्य परदेशातून हिंदुस्थानमध्ये आला आणि त्याला मोठं प्रेम की हे लोक कशी वारकरी मंडळी भक्ती करतात, कसं देवालय करतात. नामदेवांच्या कथा ऐकलेल्या त्यांनी. त्याला वाटलं की मला सुद्धा नामदेवांसारखाच देव, मी त्याला काही प्रसाद देईन तर त्यांनी खाल्ला पाहिजे, कारण माझा भाव तसाच आहे. तो देव बघायलाच मी भारतामध्ये आलोय. त्यांनी इथे एक जवळ आपलं स्वतःच एक छोटीशी झोपडी उभारली
तिथे तो राहतो. कृष्ण हे त्याचं आराध्य दैवत आहे आणि तो कृष्णाची उपासना करतो. तो म्हणाला, नामदेवासारखा आता माझ्या या कृष्णाने माझं दिलेलं खाल्लं पाहिजे. मग त्याला मी खायला काय करू? त्याला आवडणारा पदार्थ करतो. म्हणून त्याला भोग चढवायला त्यांनी शिरा बनवला. तो म्हणाला की ह्या देवाला शिरा आवडतो, आपण त्याच्याकरता शिरा करू. त्यांनी शिरा केला, बशीत ठेवला. त्यांनी जिथे ती मूर्ती स्थापन केली त्या मूर्तीच्या समोर शिरा ठेवला आणि म्हणाले, अजून हा घेत नाही, अजून हा घेत नाही. त्याला खाण्याची विनंती केली, तू खा, तू खा, तू का खात नाहीस? काय झालं? तू नामदेवाचं दूध जर पितोस तर मी तुला समजून उमजून तुझ्यावडीचं, तुझी भक्ती करणारा, तुझ्यामध्ये रमणारा मी तुला जर देतोय शिरा, तर तू का खात नाही? तास गेला, 2 तास गेले, 3 तास गेले, ह्याला काही समजे ना की काय प्रॉब्लेम काय आहे देवाला शिरा न खाण्यामध्ये. शेवटी त्याला असं वाटलं, बरोबर आहे, मी देवाला बशीमध्ये शिरा ठेवला पण देवाला शिरा खायला चमचाच दिला नाही, मग देव कसा खाणार? आणि त्यांनी तो चमचा तिथे ठेवला आणि देवाने शिरा खाल्ला. ही जी निरागसता आहे ना, जोपर्यंत तू शिरा खावास हा हट्ट आहे तोपर्यंत अहंकार आहे. पण ज्या क्षणी मनात आलं की अरे हे सगळं देऊन हा खात नाही, मग ह्याला अडचण काय, ह्याला त्याच्या भाषेत प्रॉब्लेम काय? तर प्रॉब्लेम एकच, कारण तो हाताने खाऊ शकतो का? तो भक्त खाऊ शकत नाही. त्याला वाटलं देव तरी कसा खाईल हाताने? आमचा देव खातो कारण आम्ही हातानेच जेवतो, त्यामुळे आम्हाला ही अडचण येणार नाही. पण त्याच्या मनात आलेली ही जी निरागस ईश्वराची भक्ती आहे, त्या भक्तीने त्यांनी तो शिरा खाल्ला आणि तो ह्या सगळ्या लोकांनी पाहिलाय. म्हणजे सांगोवांगी गोष्ट नाही, सांगण्याचा हेतू असा आहे, त्यांनी इथे सांगितलं हे एकच सूत्र आहे की ज्या भावानी पाहावं, ज्या दिशेनी पाहावं, ज्या तऱ्हेनी पाहावं. म्हणून म्हटलं ना, किती खाली उतरतो, भवानी आई रोडगा वाईन तुला, हा भाव आहे. ठीक आहे, भगवंत म्हणाला असं तर असं. आणि म्हणून त्यांनी दर्शनाच्य श्रुतीमध्ये तसेच सांगितल्यामुळे वरील दृष्टांत योग्य ठरतो. म्हणाले, श्रुती सांगते जो ज्या भावानी पाहतो त्या भावानी भगवंत जो आहे तो प्रकट करतो. तो द्विपाद प्रकट होतो, तो चतुष्पाद प्रकट होतो. तो पाहिजे ती शरीर धारण करून तो उपासकाच्या ठिकाणी जी उपाधी धारण केली आहे त्या उपाधीनी तो त्याला दर्शन देतो. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या करता गरुडावर बसून आलेत भगवान आणि म्हणाले, चला तुम्हाला घेऊन जातो, तुम्हाला नेण्याकरता आलेलो आहे. अशा प्रकारे त्यांनी इथे जे म्हटलंय की ईश्वर जो आहे तो ईश्वर, पुष्कळ चर्चा आहे त्याची केलेली, की कोणत्याही प्रकारच्या विसंगतीत तो राहत नाही, भावाच्या सुसंगतीत तो राहत. मनुष्य विसंगती कोणतीही निर्माण करील. प्रकृतैता तत्वम ही प्रतिषेधती ततो ब्रवीती च भूयहा. उपाधींनी युक्त अशी ब्रह्माची रूपे त्यांचा श्रुती निषेध करते आणि ते त्याहून श्रेष्ठ आहे असे सांगते. म्हणाले इथे ते असं म्हणतात की जोपर्यंत उपाधींनी युक्त असलेल्या ब्रह्माला जाणण्याकरता जीव अर्धा 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 होतो, जसा नामदेवांचा व्हायचा की सारखा भगवंत दिसला पाहिजे, सारखा प्रकट झाला पाहिजे. हे अज्ञान भगवंताला नको आहे भक्ताच्या बाजूने. आणि तत्वज्ञान म्हणून ज्या ज्या रूपामध्ये तो प्रकट होत जातो त्याच्यापेक्षा परमात्मा पलीकडेच आहे. केनोपनिषदामध्ये म्हटलंय की तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. ब्रह्माचं स्वरूप कसं आहे की हे मी जे जाणलं आहे, जे जाणलं त्याच्या पलीकडेच ब्रह्म आहे. जाणलं याचा अर्थ तो ते पंचमहाभूतांच्या आणि आमच्या ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत आलं, म्हणजे ते सीमित झालं. ब्रह्म सीमित आहे का? ब्रह्म असीम आहे, ते अमर्याद आहे, ते अनंत आहे. ते अनंत ब्रह्म तेवढ्यात नाही. आणि म्हणून आपले गुरु सद्गुरु हे तत्व आहे. ते आम्हाला ज्या देहात दिसतात ते आमच्याशी हसतात, खेळतात, बोलतात. हे सगळ्यात अवघड आहे की माणसासारखं राहणं, माणसासारखं वागणं, आमच्याच सारखं आमच्यामध्ये मिसळून जाणं, आमच्याच सारखं जेवणं खाणं,
की आपल्याला ही व्यक्ती काही फार मोठी आहे असं वाटत नाही, अरे आपल्यासारखेच आहेत. पण त्यांचा अधिकार, त्यांचा मोठेपणा या त्यांच्या प्रकट गोष्टीत, या त्यांच्या सीमित गोष्टीत जर आम्ही पाहायला लागलो तर आम्ही ते गुरुतत्व पाहू शकत नाही. आणि म्हणून नारदांनी म्हटलंय की संत संग अमोघ हा दुर्लभ हा. तो अमोघ आहे. संतांचा संग झाला आणि कुणाचा उद्धार झाला नाही असं होणंच शक्य नाही, पण तो संग मात्र दुर्लभ आहे. दुर्लभ आहे याचा अर्थ असा, त्यांच्या सहवासामध्ये जन्म काढून सुद्धा आम्हाला जर त्यांचं मोठेपण नाही कळलं तर उपयोग काय? तो काही संग नाही झाला. तो सत्पुरुषांचा सहवास जो आहे तो लौकिक सहवास झाला. आणि म्हणून त्यांनी इथे असं म्हटलंय की उपाधींनी युक्त असलेलं जे रूप आहे त्याच्या पलीकडचं रूप आम्ही जोपर्यंत पाहत नाही, आम्ही आमच्या गुरूंना जोपर्यंत गुरु तत्वात पाहत नाही की ते सर्वदूर भरलंय, ते आत्ताही माझ्याबरोबर आहे, ते नेहमीच माझ्याबरोबर असणार आहे. चालविसी हाती धरोनिया, चाल वाटे आम्हा तुझाची आधार, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. बरोबर आहेस, तू व्यापक आहेस. ते गुरुतत्व सर्वदूर भरून राहिलेलं आहे, ते आम्हाला सांभाळतच. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे जे ब्रह्म आहे, या ब्रह्माला कोणत्याही आकारात तुम्ही सीमित करू नका असं आपल्याला म्हणतात. ब्रह्म इंद्रियाला अगोचर आहे असं श्रुती सांगते. अगोचर आहे म्हणजे ब्रह्म इंद्रियाला दिसू शकत नाही, तो इंद्रियांचा विषय नाही. जेव्हा डोळ्याला ईश्वराचं दर्शन होतं, हा आमचा अनुभव असतो, तेव्हा तो अनुभव अलीकडचा आहे. तो 19-20 आहे का? पुष्कळही अलीकडे असेल. तो चतुर्थी आणि पौर्णिमेच्या इतकं सुद्धा अंतर असेल. चतुर्दशी आणि पौर्णिमा एवढं सुद्धा नसेल. कारण काय माहिती की आम्ही त्या सगुणामध्ये किती लटकलो आहोत, किती आम्ही भिजून गेलो आहोत, किती आम्ही त्याच्या मोहात पडलेले आहोत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अपिच संराधने प्रत्यक्षानुमानाभ्याम, मला ध्यानादींनी संत परमात्म्याचे दर्शन घेतात असे श्रुती स्मृतींवरून समजते. ध्यानाच्या माध्यमामधून ते रूप प्रकट होत जातं किंवा आम्हाला अधिक जवळ येणारं ठरतं, किंवा त्या तत्वाच्या, त्या रूपाच्या, त्या परमात्मा स्वरूपाच्या आम्ही अधिक जवळ आहोत असा आम्ही अनुभव घेतो. आणि मग त्याला जी अनुभूती द्यायची तो त्या पद्धतीने, त्याला ज्या पद्धतीने द्यायचे त्या पद्धतीने तो आम्हाला देईल. रामकृष्ण परमहंसांनी याचं गणित अप्रतिम सांगितलंय. त्यांनी सांगितले भक्ती करायची आहे ना, भक्ती करायला लागा. समोर त्यांची देवता कालीमाता आहे, कुणाची कृष्ण असेल, कुणाची देवता राम असेल, जी असेल ती डोळे मिटल्यावर ती देवता पहिल्यांदा किमान दिसली पाहिजे. केव्हाही डोळे मिटले की देवता डोळ्यापुढे दिसली पाहिजे. ही देवता जी दिसते ती कशी दिसते? स्वप्नात दिसणाऱ्या चित्रासारखी दिसते. ते म्हणतात ही पहिली पायरी आहे. समजा की पहिल्या पायरीवर चित्रात दिसल्यासारखी देवता दिसते. इथपर्यंत आलात तर पुष्कळ जिंकलत, कारण ती दिसेपर्यंत कधी त्या देवतेचा नुसता हातच दिसतो, कधी पायच दिसतो, कधी डोळेच दिसतात, कधी कटी मेखलाच दिसते, काही दिसतं, तेवढंच दिसतं, कारण ते पूर्ण आकाराला येत नाही. पण ते पूर्ण आकाराला आलं, 2 डायमेन्शनल असलं तरी, ते चित्रासारखं दिसलं तरी मग प्रयत्न करा. म्हणतात की ते 3 डायमेन्शनल दिसू दे, माणसासारखं दिसू दे, त्याच्या हाताला जाडी आणि गोलाई येऊ दे, त्याच्या चेहऱ्याला मनुष्याच्या रूपासारखं रूप येऊ दे, ते तसं दिसू दे. म्हणाले ही दुसरी पायरी आहे. मग ते दिसणारं जे रूप आहे ते चैतन्यमय दिसू दे. म्हणजे ते जे रूप आहे ईश्वराचं ते चैतन्यमय दिसू दे, ती त्याच्या पुढची पायरी आहे. आणि त्यांनी सांगितलं की या रूपाशी ध्यान केलं किंवा या रूपाशी आम्ही एकरूप झालो तर काहीतरी अनुभवाच्या प्रांतामध्ये आम्ही प्रवेश करू.
आणि अनुभवाच्या प्रांतामध्ये प्रवेश केल्यानंतर जी स्थिती आहे, त्यांनी सांगितलं उघड्या डोळ्यांनी कुठेही पाहिलं तरी ईश्वराचं रूप दिसतच राहतं. ही खरी भक्ताची स्थिती आहे असं त्यांनी वर्णन केलंय की उघड्या डोळ्यांनी तो दिसतच राहतो, डोळ्यापुढून तो हलतच नाही. म्हणून म्हणतात जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या, उगीच नाही. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं या सगळ्या संतांनी त्याच्या अस्तित्वाचा, त्याच्याबरोबर त्याच्या सहवासात राहण्याचा आणि भिन्न भिन्न प्रकारांनी अनुभूती देण्याचा जो काही आनंद आहे तो अनुभवला आहे असे ह्या सूत्रात म्हणतात. प्रकाशादिवच्चा वैशेष्यम प्रकाशश्च कर्मण्यभ्यासात, प्रकाश इत्यादी प्रमाणे जीव ब्रह्मामध्ये विशेष नाही. प्रकाश स्वरूपी आत्मा कर्मामुळे भिन्न होतो. श्रुतीने वारंवार अभेद असल्याचे सांगितले आहे. प्रकाश इत्यादी प्रमाणे जीव ब्रह्मामध्ये विशेष नाही. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी जीव आणि ईश्वर हे जरी एक वाटत असलं तरी सुद्धा जीवो ब्रह्मैव नापराहा, शंकराचार्यांची एक कथा पुरेशी आहे, ती बोलून आपण इथला आजचा विषय थांबवूया. की अद्वैतामध्ये जीवो ब्रह्मैव नापराहा, जीव आणि ब्रह्म याच्या अंतरच नाही, जीव आणि ब्रह्म एकच आहेत असं म्हटल्यावर आमच्यासारखा उद्या म्हणायला लागायचा मग काय आम्ही ब्रह्मच आहोत, आम्हाला ब्रह्म म्हणूनच अधिकार प्राप्त झाला, कारण जीवाच्या ठिकाणी जो ब्रह्मत्व आहे तर आम्ही ब्रह्मच आहोत, मग जीव कशाला म्हणायचं. तर शंकराचार्यांचा हा जो सिद्धांत आहे, या सिद्धांताला खिल्ली उडवणारा प्रसंग घडतच असतात. ते एकमेकांच्या वरती एक तत्वज्ञानामध्ये काही ना काहीतरी क्लृप्त्या युक्त्या चालू असतात, कुरघोडी. त्याच्यामध्ये शंकराचार्य रस्त्यावरून जात होते, समोरून हत्ती येत होता. आता तो उन्मत्त झालेला मदयुक्त असा हत्ती जोर आणि वेगाने धावत येत होता, शंकराचार्यांच्या दिशेने येत होता. शंकराचार्य ताबडतोब रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या गेले आणि चालायला लागले. लोक म्हणाले अरे अद्वैताचा सिद्धांत सांगता की जगन मिथ्या आहे, हा हत्ती पण मिथ्या आहे, मग तो तुमच्या अंगावर धावत आला तर रस्ता का ओलांडला. त्यांनी सांगितलं पलायनमपि मिथ्या, मी जे पळून दुसऱ्या बाजूला गेलो ते सुद्धा मिथ्याच आहे. म्हणजे उपाधीनी युक्त असलेल्या जगातला व्यवहार, जसं आज आमचा आत्ता आधीचा ज्ञानेश्वरीचा विषय चालू होता, त्या विषयात त्यांनी म्हटलं की क्षमा इतक्या परिसीमेची करायची असं म्हटलं तर व्यवहारात आम्हाला सांगितलेलं आहे की जो कोणी असा उलटा सुलटा वागेल त्याचं कधी हे वागणं ऐकून घेऊ नये, त्याला त्याची समज द्यावी. मग समज द्यावी का ह्या ज्ञानेश्वरीत सांगितलंय त्याप्रमाणे आपण पूर्ण क्षमाशील असावं, संदर्भ नाही सोडायचा, संदर्भानेच प्रत्येक वचन घ्यावं लागतं. की जेव्हा अध्यात्माच्या पातळीवरती एका ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगणं चालू आहे तेव्हा त्या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणची क्षमाशीलता काय असते. आणि आमच्याकडे समोरचा माणूस बघून हसला नाही तर आम्ही पुढे 10 वेळा तो भेटला तर हसत नाही, तो 10 वेळा आपणहून हसला तर मग 11व्या वेळी आम्ही हसू. आपण म्हणून इतक्या वेळा पहिल्यांदा मी पाहिलंय, शिष्ट आहे जरा, कशाला आपण हसायचं, हा तो हसला म्हणून मी हसले, म्हणजे तो हसला तर आपण हसणार. असं जेव्हा 10 वेळा होतं तेव्हा 11व्या वेळी आम्ही हसायला तयार होतो, इतका आमचा अहंकार मोठा आहे. आणि त्यामुळे संदर्भ आमच्याकरता त्या क्षमाशीलतेचा जसा नाही तसंच आहे. जीव हा ब्रह्म आहे, जीव हा ब्रह्म आहे हे कुणाकरता, संत सत्पुरुषांकरता. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. आणि त्यामुळे त्याच्या पुढचा विचार आपण उद्या करू.